वेलकम वेलकम हार्दिक स्वागत. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. कॅप द्या. मॅच थांबू नका. आपण नंतर बघू. इनिंग संपली की आपण त्यानंतर टॅली करू कसं काय ते तुम्हाला नक्कीच पंकज पाटील सांगतील. मात्र रन रेटने ज्यावेळेस खेळायचं असेल ना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमची बॅटिंग ही खूप महत्त्वाची आहे. 60-70 धावा ह्या होणं गरजेचे आहेत. आमच्या समित कॉमेंट्री बॉक्समध्ये हिटमॅन आहेत आणि या ऐकूया आपण हिटमॅनला. नमस्कार. चला सामन्याला सुरू करतोय कारण पक्का महत्वाचा सामना असेल यो गजानन स्टार साठी. जर यो बॉबी बॅटिंगला आयला ना त्याने 3 6 मारलं. आयला यांनी जर 3 6 मारलं तर वायडी साऊंड यांची तर्फे त्याला 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. कसो 3 छक्क मार वायडी पाटील वायडी साऊंड यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. आणि गजानन स्टार साठी महत्वाची मॅच असेल. रन रेटशी जिंकायचं आहे कारण त्यांना माहित आहे क्वालिफाय व्हायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. फक्त जिंकणं गरजेचं. क्या बात आहे. मारलेला फटका शानदार वजनदार षटकार. अजून जर 2 मारलं तर 5000 त्याचे नाव होतील. असं तसं नाही 5000 आमच्या हातून आले. क्या बात आहे. काय मारलेला फटका आर्या पार डायरेक्ट नायगाव. दुसरा चेंडू चेतन यांचा माराचा प्रयत्न होता. सरळ बॅटनी खेळलेला फटका. एक धाव चोटी काढली. दुसऱ्या धावासाठी धावेल का नाही. तू मी करता फक्त सिंगल धाव काढली आणि 3 बॉल 8 रन जायले. बघू गजानन स्टार आपली रणनीती कशी करते कारण त्यानं माहिती आहे फक्त जिकायचं नाही आहे रन रेटशी जिकायचं आहे. त्यानं चांगले रन रेटशी जिकायचं आहे. मारलेला फटका कट लागला. बॉल सरळ मागे जाते आणि 1 धाव चोट्टी काढली. पुन्हा बॅटिंग लायलाय तो म्हणजे बॉबी. 4 चेंडू जायले आणि 2 चेंडू बाक्यान. बॉबी याच ओव्हरीन मारील का म्हणजे त्याला एका ओव्हरीनच 3 षटक मारायचा तस त्याला 5000 भेटतील. म्हणजे या 2 बॉलन त्याचं 2 षटकार राहिलंच पाहिजे. माराचा प्रयत्न होता. मारलेला फटका वरती गेलाय. आत्ताच मला कॅच सुटलाय. निपुणनी केली चूक. काल त्यांनीच चुका केल्या त्यांनीच रन केलं असा आपला निपुण. खूप मोठी चूक. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. शेवटचा चेंडू असेल चेतन याचा या षटकातील शेवटचा चेंडू चेतन यांचा. मारलेला फटका चौकार. डन चौकार. कोरी गौरी मांडवा खाली. कोरी गौरी मांडवा खाली. कलगले डोली रातोरी कसाली. आय्या कयो करता विंदली. दादावली सोकावाली. कोरी गौरी मांडवा खाली. चला दुसरं शतक महत्वाचं शतक आपले संघासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे निपुण रिटेन प्लेयर उमेलमनचा चॉकलेट बॉय. सगळ्यांशी बोलणारा सगळ्यांना मेसेज करणारा असा आपला निपुण
प्रत्येक पोरीच्या अकाउंट मध्ये असणार आपला निपुण. सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे उमेदमान आगरी प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार खासदारकीचे उमेदवार आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजेजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उमेदवारांच्या या क्रीडा संकुलामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार खासदारकीचे उमेदवार आपलं लाडकं व्यक्तिमत्व विकास पुरुष कार्य सम्राट आदरणीय वंदनीय राजेजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. उमेदवारांच्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. नाना आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नारायणजी मानकर साहेब देखील त्यांच्या समित आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्य सम्राट विकास पुरुष अनेक कार्य आज जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण या वसई तालुक्याचा फक्त विकास विकास आणि विकासच झालेला आहे. आणि आणखीन एक तर नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत आणि मी राजेजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या वाणीतून दोन शब्द. हॅलो. उमेदवार ग्रामस्थ आयोजित उमेदवार आगरी प्रीमियर लीग गाव इथे आयोजित केलेलं आहे. मला वाटतं या ग्राउंडवर मी अनेक वेळा आलेलो आहे आणि हे ग्राउंड पण मला परिचयाचं आहे आणि मला सुद्धा ग्राउंड मला परिचित असेल एवढ्या वेळा या ग्राउंडवर आलो आहे. आणि खरं म्हणजे आज अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या 2 दिवस सुट्टीचे वेळ करून क्रिकेट खेळाचं आयोजन केलेलं आहे. या गरमीमध्ये पण तुम्ही तुमचा उत्साह म्हणजे ह्या वाखाणण्याजोगाच आहे. पालघर लोकसभेचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी फिरत असताना मला इथे सांगितण्यात आलं की इथे क्रिकेटच्या मॅच आहेत, आपल्याला जायचं आहे. क्रिकेट माझा आवडता खेळ, त्याच्यामुळे क्रिकेट सांगितलं का मला आवर्जून वेळ, कारण हे मोटिवेशन आहे, फिटनेसचा एक पार्ट आहे. त्याच्यामुळे खेळणं हे स्वाभाविक आहे आणि खेळत असतं आपलं एक संघ एकजूट अशी सगळे राहत असतात. जे सुसज्ज मैदान च्या माध्यमातून प्रवीण शेट्टी साहेबांनी याला थोडं काहीतरी काम DP प्लॅनमध्ये मंजूर करून ठेवले, परंतु ही जागा केंद्र सरकारची आहे असं सांगण्यात आलं आहे. निश्चितच आपल्या प्लॅनमध्ये असल्यामुळे केंद्राकडे हे ग्राउंड आपल्या ग्रामस्थांना कसं मिळेल याच्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. जे काय नियम अटी शर्ती असतील त्या बघू आपण, परंतु निश्चित प्रयत्न करणं ही सुरुवात करणं आहे आणि ते करेन. जर झालं तर असं सुसज्ज मैदान आपल्याला कायमस्वरूपी मिळालं तर खूप चांगलं राहील. येणाऱ्या भविष्यासाठी हे खूप महत्त्वाचा भाग आहे, तो निश्चित करेन. धन्यवाद. आणि त्यांना आवाहन करतो की मी पालघर लोकसभेमधून आपलाच उमेदवार उभा आहे, आपल्या घरचा आहे, गावचा आहे. उमेदवार हे माझं गाव आहे आणि माझी गेले 35 वर्षाचा या गावामध्ये सहवास आहे. टेबल टॉपपासून सुरुवात झाली तर या टॉपवर मी आता आलेलो आहे. तर आपलं टेबल टॉपची इज्जत घालवू नका, नाही तर तुमची इज्जत गेल्यासारखं होईल. जास्तीत जास्त निशाण आहे EVM मशीनवर, तर त्या शिट्टीसमोरचं बटन दाबा. तुम्ही ते करालच, परंतु आपलं नातं गोतं संबंध जे काय पालघर मतदारसंघामध्ये आहे, मित्रपरिवार, कामगार, रोजगारला जिंकणारे मंडळ आहे आणि या एका मतावर आपल्याला आणि वसई शहराचा काय करायचं एवढे त्यांना सांगतो. आणि जेव्हा आपल्या एका मताची गरज लागेल
अशी परिस्थिती आहे, तेव्हा मैदानाचं आरक्षण आहे ते पहिलं मी सांगितलं हे मैदान आमच्या नावावर. थँक्यू धन्यवाद साहेब. नक्कीच आगरी उमेदमान प्रीमियर लीग सुरू आहे आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी ग्वाही देतोय की आपण आगरी भूमिपुत्र आहात आणि आम्ही सगळे आगरी भूमिपुत्र आपल्याला नक्कीच निवडून देणार हे आम्ही या ठिकाणी नक्कीच ग्वाही देतोय. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून आभार. उमेदमान आगरी प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मानकर साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचं या करूया आपण स्वागत. मानकर साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय कारण महत्वाची वेळ आहे. सगळ्याच वेळा महत्वाच्या आहेत. साहेबांना अनेक ठिकाणी जायचं आहे, अनेक गावांना भेट द्यायची आहे आणि खरोखर एक चांगला मुद्दा साहेबांनी मांडला की सगळ्यात आम्ही जर निवडून आलो तर मात्र हे मैदान आरक्षित कसं होईल याकडे आम्ही मात्र लक्ष देणार आहोत. तुमचं मनापासून आभार साहेब, तुम्ही इथे आलात, धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार, तुम्ही इथे वेळेवर आलात आणि आमच्या या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार. हॅलो धावसंख्या झाली ती म्हणजे 27. बाल यांचा दुसरा चेंडू, तिसरा चेंडू, मारलेला फटका सरळ हातात. अमी त्यांनी जेल पकडलेला आहे. रसिकाचे लग्नात दमदम बिंबाच्या वाजते तुम कसे करवली नाचते. रसिकाचे लग्नात दमदम बिंबाच्या वाजते तुम कसे करवली नाचते. चला धावसंख्या जायले ती म्हणजे 27. धावसंख्या जायले ती म्हणजे 27. 3 बॉल आणि 3 बॉल अजूनही बाकी. करो या मरोची मॅच नुसती जिकाची नाही आहे, रन रेटची जिकाची आहे. आणि गावकरी नो समजलं का काय बोलायचं आहे मला? समजलं असेल तर 2 मिनिटं थांबतो मी कारण बॉल टाकी दे. अरे बोलू स्कोर 27. चौथा चेंडू बाल याचा देवेन भाऊला. बघू बॉलिंग तर अप्रतिम केले कारण त्यांनी काल नुसत्या दांड्या सोडविलेन. अशी भारी बॉलिंग केली. माराचा बॉल होता, बॉल काय समजला नाही, कट केला आणि सिंगल धाव काढली आणि दुसरा रन काढायचे नादन. धावबाद होऊ शकले असता पण नाही जायला. जर बुलेश घरत यांनी 3 6 मारलं तर निलेश घरत याचे तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक कारण त्याची आज अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी बुलेश घरत. पाचवा चेंडू बाल याचा बुलेश घरत याला. माराचा चेंडू होता, पूल केला आणि सरळ काय रनिंग केले पण अंपायरचा जे डिसिजन असेल ते मान्य करायला लागेल. अंपायरनी जराही मुंडी हलविली नाही म्हणजे बुलेश हाय मैदानात. बुलेश खेळू शकते, अजून आपल्या संघासाठी धावसंख्या करू शकते आणि संघाची धावसंख्या जायले ती म्हणजे 30. शेवटचा चेंडू असेल बाल याचा या षटकातील. बुलेश घरत उडविल का यो चेंडू? सरळ आरिया पार करील का?
मिनी बोललं आणि माराचा प्रयत्न केलता. बॉल काय बॅटीवर नीट लागला नाही. बॉल सरळ गेला मागे आणि फक्त एक धाव. घालू नका, कारण तुम्हाला माहिती आहे आवकरी गावकरी जे कोणला भूक लागली असेल, ज्याचे कोणचे पोटन कावला आडवत असतील, ज्यांचे पोटन काव काव करत असेल त्यांनी लगेच मांडवाचे मंगारा जा आणि जेवायला घ्या, कारण जेवणाची सोय चालू केले. आज कॅटरर्स पण आले जेवण वाढवायला, म्हणून सांगतो फटाफट जा आपली डिश उचला आणि ताव मारा. सगळ्यांना विनंती करतो आज कोणी मटण अडशी चाकण्याला नेवाचं नाही. चला खेळ चालू करा. तुम्हाला माहित आहे महत्वाची मॅच आहे. गजानन स्टार साठी फक्त जिकाचा नाही आहे, रन रेट शी जिकाचा आहे. मोठे रन रेट शी जिकाचा आहे तव ते या मॅच मध्ये इन होऊ शकतं. म्हणजे करो या मरो, करायचंच आहे, मरो नाही करायचंच आहे त्यांच्यासाठी. आणि सार्थक वॉरियर्सला काय त्याला खेळायचंच आहे त्यांचा गेम. तिला चेंडू माराचा प्रयत्न केलता, बॉल काय नीट समजला नाही, मागे गेला, दन 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 सन 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 चौकार. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35. तिसरं शतक चालू आहे, चौथं शतक चालू आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35. अजून एक ओव्हर बाकी आहे. त्यानं या ओव्हरीन जेवढं मारता येईल तेवढं मारायचं आहे. त्यांना माहित आहे जर गजानन स्टार्सला इन व्हायचं असेल तर त्याने मोठे रन रेटशी जिकायला लागेल. ते किती रनशी किती बॉलशी जिकायला लागेल ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू, कारण पहिला जी बॅटिंग चालू आहे ती सार्थक वॉरियरची चालू आहे. त्याशिवाय आम्ही सांगू नाही शकत ते किती टार्गेट बनवितील. माराचा प्रयत्न होता, रिवर्सचा शॉट होता, बॉल काय बॅटीला नीट लागला नाही आणि चेंडू जाते निर्धाव आणि संघाची धावसंख्या असते ती म्हणजे 35. तिसरा चेंडू अमित त्याचा बुलेशला, त्याला माहित आहे बॉल बॅटीला नीट लागणी म्हणून कट केला, सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न केला, सिंगल काढून दुसरी धाव, चोटी मी तू तू करत दुसरी धाव पण पूर्ण केली. कारण बुलेशला सवय आहे छोट्या धाव काढण्याची, भले त्याच्या बॅटीला बॉल लागेल नाही लागेल पण तू छोटी धाव नक्की काढील. बघा मी बोलतो तू ना, आता जर बुलेशनी 2 रिव्हर्स शॉट मारलं तर दर्पेश पाटील याच्या तर्फे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आले, पण फक्त रिव्हर्स मारलं पाहिजे यासाठी, कारण रिव्हर्सचा बादशाह त्याला माहिती आहे पैशाचे मागे जावाचं नाही, मला माझा खेळ खेळायचा आहे. तुम्ही कितीही पैसा लावा, पैसा का मी आज उद्या कमावीन पण मला माझा खेळ उद्या दाखविता येणार नाही. आजच यो चान्स आहे, मला आज माझा खेळ दाखवा लागेल. त्या हिशोबाशी बुलेश गरज खेळते. बापा माराचा फटका होता पण बॉल काय बॅटीला नीट लागला नाही, वर्षीच हुक केला आणि बॉल गेला सरळ सन 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 चौकार.
समनाथ झालं शरंगात आलं समनाथ झालं मजा करूया जरा निघर जरा मजा करूया जरा निघर जरा स्कोर झालाय तो म्हणजे 41 रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केलता बॉल सरळ गेला वरती प्लेयर त्याच्या बॉलच्या खाली आला आणि त्यांनी थांबून पकडीला आणि फक्त एकच धाव आणि ओव्हर जाय समाप्त षटक कोण टाकील आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 42 करू नका स्कोर जायलाय तो म्हणजे 42 धावसंख्या जायली ती म्हणजे 42 शेवटचं शतक असेल आणि टाका लायलाय म्हणजे नागल्याचा पोर मनी सॉरी चेतन कारण त्यांनी पहिलीच अशी ओव्हर मस्त टाकील ती धावसंख्या अडून ठेवील ती आणि शेवटचं षटक असेल त्यांना माहित आहे कमीत रनवर त्यांना अडवायचं आहे कारण त्यानंही चेस करायचं आहे टाकिलेला चेंडू सरळ पायावालचा बॉल काय नीट समजला नाही एक धाव काढली दुसरी धावचा प्रयत्न होता आणि येस दुसरी धाव पण पूर्ण केली कारण समोर आहे बुलेश घरात त्याची रनिंग बिटवीन द विकेट एवढी अप्रतिम आहे का काय बोलू शकत नाही कारण त्याला माहित आहे मला धावायचा आहे जिवंत आकंत करून तो धावते आणि दुसरी धाव पण पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 44 मारण्याचा फटका सरळ बॉल वरती गेला 37 मीटर वरती गेलता बॉल आणि बॉल सरळ खाली पडला आणि 2 धावा काढल्या तिसरी धावाचा प्रयत्न असेल का आणि धावसंख्या जायली ती म्हणजे 46 धावसंख्या जायली ती म्हणजे 46 आणि शेवटचं 4 बॉल बाकी असतील पाणी घेऊन जायचंय गजानन स्टार्स सार्थक वॉरियर्स पाणी घेऊन जायचंय पाणी कधी लागला तरी घेऊन जायचं कारण पाणी महत्त्वाचं आहे उष्णता खूप वाढलेली आहे आणि पाणी प्लेयर्सला कधी लागला तरी आपण घेऊन जाऊ शकतो मैदानात पाणीसाठी वेळ काढू नका चला तिसरा चेंडू चेतन यांचा बुलेश घरात यांना बघूया बुलेश घरात बाहेर उतरून मारायचा प्रयत्न आर्या आयल का वजनदार शानदार षटकार
बॅटिंगशी जो षटकार येते ना, परत माराचा फटका होता. बॅटीला बॉल व्यवस्थित लागला नाही, फटका चुकला आणि सरळ नागेश यांच्या हातन. आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 52. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. चैतन्याचं बुलेश करत एक तरी 6 फेकील का आपल्या संघासाठी. माराचा प्रयत्न, फटका मारलेला आहे. बॅटीचा आणि बॉलचं मस्त मिलन झालं. आर्या पार. अगं पोरी तू सपनात ये ना, आपल्या दुनिया जाग्या वागतना. अगं पोरी तू सपनात ये ना, आपल्या दुनिया जाग्या वागतना. अगं मोदींची आलो काय ना तवा तुला काय आलो मी ते. चला शेवटचा चेंडू असेल. चेतनचा बुलेश यांना पुन्हा एकदा करेल का, फेकेल का बॉल. मारलेला फटका, आर्या पार. शानदार वजनदार असा षटकार. दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़ चले. हम दोनों प्रेमी दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़ चले. गाडी चालले गो मांडवादारी, गाडी चालले गो मांडवादारी. गाडी बोलला गाडी गाडी चालले गो मांडवादारी, गाडी चालले गो मांडवादारी. तुला राजासारखा तुला वागवी नको, राणीसारखी तुला वागवी नको. अमर पाटील जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अमर पाटील जिथे कुठे असतील त्यांनी इकडे यायचंय जरा. तुम्ही उतरा, आम्ही सांगतो तुम्हाला किती रन आणि किती बॉलनी जिंकायचा आहे. कारण धाव संख्या झाले ती म्हणजे 64. 6 and 4 64. 64 रन. चला गजानन स्टार्स, एक आव्हान असेल तुमच्यासाठी. 64 रन चेस करायचे आहे, तेही 21 बॉल मध्ये. अमर पाटील जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर इकडे यायचं आहे. अमर पाटील, महत्वाची मॅच असेल गजानन स्टार साठी, कारण रन ही खूप झाल्यात. 64 64 रन आणि 64 रनचं आव्हान पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त 21 बॉल मध्ये. जर 21 बॉल मध्ये ते पूर्ण करतात तर गजानन स्टार्स क्वालिफाय होते पुढच्या राऊंड साठी आणि युवा धीरेन चॅलेंजर्सला बाहेर निघावं लागेल. पण बघूया, मॅच आहे, काही होऊ शकतं. 21 बॉल मध्ये चेस करू शकतील का गजानन स्टारचे बॅट्समन, कारण त्यांच्याकडे आहे अमित पाटील सारखा खिलाडी, अमित घरत सारखा खिलाडी आणि नागेश पाटील यांच्यासारखा एक हार्ड हिटर. दोन्ही हार्ड हिटर आहेत. कारण सध्याच्या बघितलं गेलं तर अमित घरत फॉर्मला आहे सध्या,
कारण त्याची बॅट चालते. हार्ड हिटर असल्यामुळे तो चेंडू सरळ सरळ बाहेर फेकतो. आणि काय बोलावं, बुलेश पाटील यांची बॅटिंग जबरदस्त अशी बॅटिंग केली. आर्या पार बॉल फेकले आणि त्यामुळेच हे 64 रनचा टप्पा गाठला. चला जास्त वेळ वाया घालवायची नाही, लवकरात लवकर हा सामना चालू करायचा आहे. कारण यानंतर एक छोटासा ब्रेक घेतला जाईल. त्यानंतर पुढचे सामने जे क्वालिफायचे सामने असणार आहेत. चला टाइमपास न करता 21 बॉल मध्ये ही मॅच खपवायची आहे. तरच आपण या लीग मध्ये जर आपल्याला रेवाच असेल तर नागेश पाटीलला माहिती आहे 21 बॉल मध्ये 64 रन मारायचा. हार्ड हिटर बॅट्समन, अशक्य असं काहीच नाही. जर मारलं तर पॉसिबिलिटी हाय पूर्ण करण्याची. कारण बॅट्समन तसा आहे नागेश पाटील नागल्या. आणि समोर आहे तो आपला अमित घरत. बॉलर चेंड्या, बॉल लागला बॅटीला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातन. आवाज कर विसर्जा माझा आवाज. चला पुढचा बॅट्समॅन धीरेन घरत आपल्या संघासाठी काय करू शकते. कारण त्यांना माहिती आहे 21 बॉल मध्ये 64 रन करायचा आणि त्यामधचा एक बॉल ऑलरेडी गेलाय तो म्हणजे पहिला चेंडू. आणि आता शिल्लक रेलेन ते म्हणजे 20 चेंडू 64 धावा. त्यानं काय करायला लागेल, अमितला स्ट्राईक आणायला लागेल. कारण माराचा फटका, आथन गेलता बॉल पण बॉल थोडा पुढे पडला आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 1. 2 बॉल 1 रन.
चला तिसरा चेंडू चेंड्यांचा अमित घरत यांना माराचा फटका होता. बॉल बॅटीला काही नीट लागला नाही आणि सरळ बुलेटच्या थन. काय अप्रतिम अशी बॉलिंग करते चेंड्या. कारण चेंड्याला माहित आहे या ग्राउंडचा अनुभव आहे चेंड्याला. बॉल कडं टाकायचा कोण कसा खेळते कारण तो नेहमी या ग्राउंडवर खेळत असते. आणि चौथा चेंडू घेऊन येत आहे चेंड्या. रिवर्सचा माराचा फटका होता. बॉल बॅटीला नीट लागला नाही. पायाला लागून बॉल नुसता ग्राउंड वर श्रेला आणि एक धाव काढली आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2. माराचा प्रयत्न केलता धीरेनच्या बॅटीला काय बॉल लागईनी आणि बॉल सरळ जाते यष्टिरक्षकाच्या हातन. ते म्हणजे एक बॉल बाकी आहे. मारलेला फटका आर्या पार जाईल का. चौकार. हॅलो चला पुन्हा एकदा आवाहन करतो सगळेनं का जेवणाची व्यवस्था चालू जाईल. तड मांडवाचे मंगारी जे कोणी जेवाचं बाकी असेल गर्दीने आहे लवकर जा आणि मटणाचा ताट भरून घ्या. कारण जर मटण खपलं तर त्याला जिम्मेदार आम्ही नसणार. म्हणून सांगतो बारकी सारखी पोरं असतील चिल्लर पार्टी जा लवकर जेवून घ्या. कारण ऊन खूप वाढले. मटण खालं का जरा कसा तरतरी येईल तुम्हाला. म्हणून सांगतो जाऊन जेवून घ्या. सगळ्यांना आवाहन करतो. हे फक्त प्लेयर साठीच नाही आहे बघायला आले त्यांच्यासाठी पण आहे. बघायला आले त्यांनी जाऊन मांडवाचे मागे जा आणि मस्तपैकी पोट भरून जेवून घ्या. चला टाइम घालवायचा नाही आपल्याला. फटाफट. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे अमित पाटील अमित घरत. फायदा असेल दुसरे बाजूचे आयला आहे देवेन मात्रे. बॉलिंग साठी सरळ शिप व शट आयलाय. जर गजानन स्टारला क्वालिफाय व्हायचं असेल तर परत सांगतो 15 बॉल मध्ये 59 करायचा आहे. चला वेळ वाया घालू नका. मी सांगतो तुम्हाला टाइम वाया घालू नका. फटाफट मॅच खेळा. पहिला बॉल पडला पाहिजे. मारलेला फटका सरळ आर्या पार शानदार वजनदार षटकार. चला चेंडू आयला असेल तर खेळाला सुरुवात करा कारण पुढच्या मॅच खेळाच्या ना आपल्याला. माराचा प्रयत्न केलता बॉल बॅटीवर नीट आयला नी आणि मीच जायला निर्धाव जाते असा चेंडू देवेन मात्रे यांचा. काय अप्रतिम अशी बॉलिंग करते देवेन मात्रे. कालपासून त्यांनी खूप दांड्या उडविल्या आणि आजू तेच प्रयत्न करते. माराचा प्रयत्न केलता आणि बॉल जाते सन 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 चौकार. गजानन स्टार्स पाणी घेऊन जायचं आहे. प्लेयरला पाणी पाहिजे. पाण्यासाठी आपण थांबू शकत नाही. टोपी कॅप पाहिजे. चला पुढचा चेंडू चौथा चेंडू देवेन मात्रे यांचा. माराचा प्रयत्न केलता बॉल काय नीट बॅटीला लागला नाही आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. काय
अप्रतिम अशी बॉलिंग चालली देवेन म्हात्रेची. कारण तो जवळपासून शिपवशी आयलाय ना, जबरदस्त अशी बॉलिंग करते. माराचा फटका, फुलटोस बॉल होता, बॉल गेला आर्या पार. शानदार वजनदार षटकार. तुझं मीन कोणी दयाला माझ्या मनीची ठेवी पण घेऊन बसा भरतीचा चालू बाप्पा मोरया. बाप्पा मोरया मोरया चला वेल वाया न घालता आपण फटाफट हे सामना खेळूया. पुन्हा माराचा प्रयत्न केलता, बॉल जाते सरळ आथन समीरचे आणि 2 धावा काढून संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24. जर गजानन स्टार्सला इन व्हायचं असेल, अजूनही संधी गेलेली नाही. 9 बॉल 40 धावा त्यानं करायच्या. जर त्यानं इन व्हायचं असेल तर यामध्ये 9 बॉल चला धावसंख्या जाईल ती म्हणजे 24. बॉलर चेंड्या प्रशांत. चेंड्या यांचा तिसरे षटकातील पहिला चेंडू. धीरेन याला धीरेनला यावरील 1-2 तरी 6 टाकायला लागतील जर मॅच जिंकायची असेल तर. माराचा फटका, बॉल काय बॅटीला नीट लागला नाही आणि अमितला स्ट्राईक आणून धीरेन होते बाद. झुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणीन. झुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा. चला प्रशांत चेंड्या यांचा दुसरा चेंडू अमित साठी. अमित आपल्या संघासाठी काय करू शकते का, कारण त्याला माहित आहे, चेंड्यालाही माहित आहे अमित आपला एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहे. जर त्याची बॅट लागली, वेल वाया घालू नका. मी परत सांगतो, वेल वाया घालू नका. मॅच खूप महत्वाची आहे, मी समजू शकतो, पण वेल वाया घालू नका. आता जर वेल वाया घालीला ना तर आम्ही टायमिंग देऊ. प्लीज रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, वेल वाया घालू नका. फटाफट गेम प्ले करा, कारण आपल्याला अजूनही 4 मॅच खेळवायच्या. जर दिशांनी कॅच पकडीला तर 879 ग्रुप तर्फे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आले. माराचा प्रयत्न केलतास, बॉल जाईल सरळ आतन आणि जेल बाद.
चला प्रशांत यांचा मारलेला फटका सरळ बॉबी याच्या हातन छोटी एक धाव काढली आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 25. 65 रनचं आव्हान आहे आणि आता जायले धाव संख्या ती म्हणजे 25. माराचा प्रयत्न केलता दिशान बॉलचे मागे दिशानला बॉल काय समजेनी कारण त्यांनी आजपर्यंत कवा फिल्डिंग साठी आयलाच नव्हता ना तो मैदानात. चला परत सांगतो मी जे कोणी जेवाचं बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर जेवून घ्या. मांडवाचे मंगारी जेवणाची सोय चालू आहे. माराचा प्रयत्न केलता हुकचा फटका होता आणि बॉल सरळ यच हातन. शेवटचा चेंडू असेल प्रशांत यांचा चेंड्या. माराचा प्रयत्न केलता बॉल बॅटीला काही नीट लागला नाही आणि हे शतक संपते. कट्टा बॉईज आव्हान करतो तुम्हाला कर्णधार रेडी राहायचं आहे तुमच्या टीम सोबत. याच्या नंतरचा सामना तुमचा असेल सेमी फायनलचा पहिला सामना. तुमच्या सोबत जे कोणी असेल ते आम्ही तुम्हाला डिक्लेअर करू पण तुम्ही रेडी राहायचं आहे आणि तुमच्या कर्णधारनी रेडी राहायचं आहे. कट्टा बॉईजला आव्हान करतो शेवटचं नाही चौथं शतक घेऊन येत आहे ते म्हणजे राजेश म्हात्रे. चला राजेश म्हात्रे यांचा पहिला चेंडू माराचा प्रयत्न केलता बॉल बॅटीला व्यवस्थित लागला. समीर पुढे आयला बॉल व्यवस्थित फंबल जायला आणि त्याच दरम्यान काढलेल्या या 2 धावा. कट्टा बॉईज आवाहन करतो तुम्हाला सगळेजण रेडी राहायचं आहे कारण आपल्याला अजूनही 4 सामना खेळवायचा. तुम्हाला वाटत असेल आम्हालाही वाटते 5-5 ओव्हरीच्या मॅच जायला पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो. राजेश म्हात्रे यांचा दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलता समीर बॉल वर येते हाईट कमी पडल्यामुळे बॉल सरळ जाते वर्षी चौकार. चला पुढचा चेंडू राजेश म्हात्रे यांचा तिसरा चेंडू मारलेला फटका सचिन पाटील सरळ जेलबाद. Thank you.
लवकर मैदानात या, कारण आपल्याला अजून 4 मॅचा खेळवायच्या. शुभम न्यू बॅट्समॅन शुभम. राजेश म्हात्रे बॉलिंग व मारलेला फटका सरळ हातन. देवेन म्हात्रे असा कॅच सोडणार नाही. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येत आहे तो म्हणजे हिमांशू पाटील मैदानात. जर हिमांशू पाटील यांनी एक षटकार मारला तर साहिल पाटील यांचे तर्फे आणि साहिल पाटील आणि निपुण घरत यांचे तर्फे 10,000 रुपये पारितोषिक आले. आणि राजेश म्हात्रे हॅट्रिक वाय. बघू माराचा प्रयत्न केलता. बोल्ड जायलाय नी 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 काय नाही त्याला त्याचा बोचका सांभाळला नी, म्हणून तो जरा बॉल खालतीच रेला आणि बॉल जाते निर्धाव. एक बॉल बाकी आहे. आउट. येस दॅट्स आउट. आणि पहिला खिलाडी आहे राजेश म्हात्रे. तुम्ही नादच केलाय. म्हणजे ललित जसा आपले मैदानात आयला तशी बक्षीस लागायला चालू झाली. दाने दाने में केसर का दम असा आपला ललित. जर त्याने एक षटकार मारला तर कुंदन पाटील याचे तर्फे त्याला 5,000 रुपये भेटतील. सॉरी उदय पाटील तर्फे त्याला 5,000 रुपये भेटतील. म्हणजे तो आपले केसरचा दम दाखविल का आपले बॅट मधींशी. माराचा प्रयत्न केलता. बॉल बॅटीला काय लागला नाही. बॅट वरती बॉल खालची आणि ओव्हर. अरे भाई सरना तुम्ही नादच केलाय. म्हणजे आगरी प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक घेणारा जो मानकरी ठरला तो म्हणजे राजेश म्हात्रे. राजेश म्हात्रे माराचा प्रयत्न केलता. बॉल गेला सन 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 हातन. चौकार नव्हता यो म्हणून मी बोललो नाही काय. आणि बॅटिंग व्हायला तो म्हणजे बघा काय असेल. दाने दाने में केसर का दम असा आपला ललित. त्यांनी जर षटकार विकेट गेल्या तर विनय पाटील यांचे तर्फे त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक आले. बघ यश. माराचा बॉल काय बॅटीला लागला नाही नीट. ताकद नाही तेवढी. चालत बॉल पकडीला आणि फक्त एकच धाव. आणि धाव संख्या जाईल दोन्ही भाव बॅटर आणि बॉलर. माराचा प्रयत्न काय फटका मारलाय. आर्या पार षटकार. देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान.
असा फटका मारला पवननी. घरचा आहे त्यानं माहित आहे ते बेडरूम मध्ये खेळत असन. यश पाटील यांचा 5वा चेंडू. पवन यांना पुन्हा एकदा सेम फटका. आर्या पार षटकार. शेवटचा चेंडू असेल. मारील का? वाईट असेल का? येस, दॅट इज अन वाईट. एक बॉल टाकायचा आहे. मारलेला फटका सरळ आथन. आउट ना? आउट आउट आउट. चला कट्टा बॉईज आणि धीरेन चॅलेंजर्स, युवा धीरेन चॅलेंजरचा कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे, जेणेकरून आपण पहिला सेमीफायनलचा सामना चालू करणार आहोत.